संविधान बदलने वाला है जी भाई मेरे। इस संविधान के तहत तेरी पार्टी रजिस्टर्ड है। जी इस संविधान ने तेरे को अधिकार दिया है बोलने का, जी राइट टू स्पीच। तो उस तहत बात करता है सभी पार्टी के लोग। और लोकसभा के इलेक्शन में संविधान खतरे में है ऐसा बोलकर हमारे समाज को गुमराह करने का काम आपने किया। समाज को डराने का कट कारस्थान आप करते हो। समाजाला भीती दाखवायचं तुम्ही सर्व वातावरण उभं करता। अरे ज्या संविधानाची विश्वासार्हता निर्माण करण्याचा काम तुमच्या पक्षाने केलं पाहिजे हो ते न करता संविधानाबद्दल अनेक प्रकारे कसं संभ्रम समाजामध्ये निर्माण होईल असं कट कारस्थान काँग्रेसवाले तुम्ही करता। परंतु सर्व दुःख सहन करून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व गोष्टी अपमान सहन करून संविधान बनवताना ज्या पद्धतीने पॉझिटिव्ह राहिले बरोबर त्या पद्धतीने आंबेडकरी चळवळीमध्ये एका कार्यकर्त्याने पॉझिटिव्हली काम केले पाहिजे बिलकुल अशा मताचा मी आता आलेलो आहे। वा आणि म्हणून एक पॉझिटिव्ह एनर्जी येणाऱ्या तरुणांमध्ये निर्माण झाली पाहिजे। विषयावरती जरूर काम झालं पाहिजे, बिलकुल परंतु हे काम करत असताना गवई साहेब हो पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे। विनाकारण दंगे धिंगाणा मस्ती करून हो त्या मुलांवरती केसेस होऊ द्यायच्या आणि त्यांच्या आयुष्याचं वाटोळं होऊ द्यायचं हे जय भीम आर्मी कधी होऊ देत नाही। बऱ्याच लोकांना मिळालं नाही होय आरक्षणाचा फायदा, त्यांना मिळावं हे जर सुप्रीम कोर्टाचं जर भूमिका असेल मत असेल बरोबर मग सुप्रीम कोर्टाने आणखी एक मत जरूर नोंदवावं हो की 75 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये आम्हा बौद्धांना लोकप्रतिनिधी म्हणून किती संधी भेटली, बहुत अच्छा क्या बात आमची संख्या काय, होय संख्येच्या अनुषंगाने तुम्ही वर्गीकरण करता ना हो हो की एससीमध्ये जे छोट्या संख्या आहेत त्यांना पण मेन प्रवाहामध्ये आले पाहिजेत। हो मग ज्या ज्या लोकसभेमध्ये ज्या ज्या विधानसभेमध्ये भरीव अशी आमची संख्या असते, बिलकुल राखीव मतदारसंघ असतो, जी राखीव मतदारसंघ असताना देखील आम्हाला डावळल्या जाते गवई साहेब। नक्की 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 मग तो काय प्रकार आहे? बरोबर मग त्याबद्दल पण चिंतन मंथन झालं पाहिजे। जी 15 वर्ष आम्ही संघर्ष केला हो हो त्या इंदू मिलसाठी। बरोबर शेवटचा टर्म होता मनमोहन सिंगचा, शेवटचा दिवस होता अधिवेशन, आम्हाला वाटलं ते करतील, हो गवई साहेब नाही केलं त्यांनी। अच्छा काँग्रेसला हे माहीत असताना देखील काँग्रेसला वाटलं की यांना पुन्हा आणखी 5 वर्ष पुन्हा जुळवत जुलत ठेवायचं नाही करता येत। म्हणून गवई साहेब प्रामाणिकपणे सांगतो, ज्या बाबासाहेबांना हरवण्यासाठी या काँग्रेसने जंग पिछाडला, होय मग तो भंडारा असो हो की ते वर्लीचा मतदारसंघ असो, हो वेळ प्रसंगी लोकांच्या हितासाठी महिलांच्या हितासाठी हिंदू कोड बिलच्या वेळेस कामगार मंत्री असताना बाबासाहेबाला त्या मंत्रिपदाचा अच्छा त्याग करायला राजीनामा द्यावा लागला। बरोबर आता नांदेडमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं फक्त लागत आहे, गाणं लावू नये बंद कर ये गाणं असं बोलताना तुम्ही धाडकन एक सळी डोक्यात घालता आमच्या बौद्धांच्या। तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी तमाम बौद्ध बांधवांना विनंती करतो, मी हात जोडून प्रार्थना करतो, यांच्या भूल थापेला पडू नका। यांना जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा तेव्हा संविधानाचा गळा यांनी घोटला आणि आता आपल्याला सांगतायत की संविधान खतरे में है, संविधान बदलने वाले है। अरे तुम्ही कशाला सांगता आम्हाला? आमच्या बापाने एवढी अशी मेक मारून ठेवली आहे ना की कुणाच्या बापाचा बाप जरी आला तरी संविधान बदली होणार नाही, अच्छा ही काळी दगडावरची रेखा आहे। दर्शकांनो जय भीम नमोबुद्ध आहे। आपण पाहताय लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनल आणि लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलचा हा आहे मैत्री संवाद कार्यक्रम। मैत्री संवाद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व दर्शकांचं या ठिकाणी स्वागत आहे। मी प्राध्यापक गजेंद्र गवई। आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की मैत्री संवाद या कार्यक्रमामध्ये आपण देशातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, समाजासाठी सातत्यानं आयुष्यामध्ये संघर्ष करणाऱ्या अशा संघर्ष नायकांना या मैत्री संवादमध्ये कार्यक्रमामध्ये जोडत असतो। कारण माणसाचं नातं धम्म तुझा केंद्रबिंदू हा मैत्री भाव या ठिकाणी तथागताने या देशाला नव्हे तर जगाला दिलेला आहे आणि तो मैत्री भाव आपल्या कार्यातनं या ठिकाणी माणसांना मानवतावाद्यासाठी या ठिकाणी जपणारे अनेक व्यक्तिमत्व आपल्याकडे आहे। दर्शकांनो असंच एक व्यक्तिमत्व आज लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलसोबत आपल्यासोबत जुळते आहे आणि ते नाव आहे नितीन भाऊ मोरे। हां, नितीन भाऊ मोरे हे नाव जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी परिचित आहे, कारण गेल्या अनेक वर्षापासून समाजाच्या विविध उपक्रमामध्ये, कार्यक्रमामध्ये, आंदोलनामध्ये, मोर्चामध्ये, समाजाच्या विविध समस्यांमध्ये एक संघर्ष नायक म्हणून, एक संघर्ष योद्धा म्हणून या ठिकाणी सातत्यानं आपल्याला या ठिकाणी समाजाच्या पटलावर जाणवत आहेत।
तर आज या ठिकाणी लॉर्ड बुद्धा टी व्ही सोबत आपल्यासोबत जुळलेले आहेत नितीन भाऊ मोरे. जाणून घेऊया त्यांची कहाणी, त्यांची जुबानी. नितीन भाऊ, जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. आपलं लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलमध्ये स्वागत आहे. नितीन भाऊ, आपल्या करोडो प्रेक्षकांना, जे दर्शक तुम्हाला पूर्ण लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून बघतायत भारतभर, त्यांना थोडंसं या ठिकाणी तुमच्याबद्दलची एक पार्श्वभूमी, तुमचं एक ठिकाणी शिक्षण, तुमचा संघर्ष एक थोडक्यात. मी तसं माझं गाव बुलढाणा जिल्हा जी. आणि माझे वडील माझ्या जन्माच्या अगोदरपासून मुंबईमध्ये. आणि मग मी 1 महिन्यात असताना वडिलांनी मुंबईत घेऊन आले. माझं शिक्षण वगैरे सर्व मुंबईत झालं. आणि आंबेडकरी चळवळीमध्ये आमच्या बाजूला प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांची एक शाखा चालायची. मुंबईचं मुख्य कार्यालय असायचं. आणि मग लहान असताना जे कोणी मोठे मोठे लोक आले ते काय बोलतात, त्याची काय चर्चा चालली आहे, एक पहिल्यापासूनच ती आवड. माझी आई शिक्षिका, आणि तिने नेहमी सांगितलं, आमच्या बाजूला एक मिलिंद नगरमध्ये बुद्धविहार असायचं. आवर्जून लहानपणापासून माझी आई मला बुधवारी ज्या वंदना होतात त्या वंदनामध्ये मला आवर्जून न्यायची. आणि म्हणून तेव्हापासून समाजाच्या प्रती आवड, समाजाप्रती आस्था, समाजाच्या प्रती चिंतन, हे मला वाटतं हे बालकडू तेव्हापासूनच मिळालेलं आहे. अच्छा. आणि हे बाळकडू पुढे एवढं मोठं खऱ्या अर्थानं आपल्याला निदर्शनामध्ये येते की मला वाटते मुंबईमध्ये खूप मोठी एक महाअशी धम्म परिषद तुम्ही आयोजित केली, त्याच्याबद्दल थोडं. कसं आहे की ते धम्म परिषद आयोजित करण्यात एक कारण होतं. 75 वर्षामध्ये पहिल्यांदा एका भिक्षूची हत्या होते गवंडीमध्ये, संघराज. आणि सर्व सिस्टम, पत्रकार, सर्व मंडळी ते सर्व सांगत होते की ती हत्या नाही, ती आत्महत्या आहे. भिक्षूने आत्महत्या केली, भिक्षूने आत्महत्या केली. माझ्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला की ज्याच्या अंगावर चिवर आहे ती व्यक्ती दुसऱ्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करते, लांब ठेवते, त्याचं मन परिवर्तित करते. मग भगवान बुद्धाची परंपरा जी आहे चिवराची, ती अंगावर असलेले भंतेजी कधीही आत्महत्या करू शकत नाही. सर्व भिक्षू संघाशी मी बोललो आणि म्हटलं की आपण बॉडीला हात लावायचा नाही. त्यावेळेस R.R. पाटील होते, राष्ट्रवादीचे होम मिनिस्टर. R.R. पाटीलची इच्छा होती की रामटेकला घेऊया बौद्ध भिक्षूला, नितीन आपण चर्चा करूया. आम्ही ती नाही तयारी दाखवली. आणि म्हटलं तुम्ही या जवळपास कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये इकडे येऊ नका गवंडीला, कारण गवंडीमध्ये वातावरण खूप पेटलेलं आहे. आणि मग लखडावाला नावाचा बिल्डर, त्याचं सर्व त्याच्यामध्ये नंतर पोलीस तपासामध्ये समोर आलं. आणि मग ते सिद्ध झालं की ही आत्महत्या नसून ही हत्या आहे. याच्यासाठी आम्हाला दुसरं पोस्टमॉर्टम करावं लागलं, शासनाला विनंती करावी लागली. आमच्या समाजाचे काही डॉक्टर सेकंड पोस्टमॉर्टमच्या वेळेस ज्या उभे राहिले, बघा समाज ताकद किती आहे, जेव्हा ते उभे राहिल्याच्यानंतर कळालं की हत्या नाही, ही आत्महत्या नाही, ही हत्या आहे. आणि मग असं ज्यावेळेस असं फार मन कुलुषित झालं. आणि मग असं वाटलं की या सर्व सिस्टमला दाखवलं पाहिजे की आम्ही भिक्षूंना किती मानतो आमच्यामध्ये. मग कामगार स्टेडियममध्ये राष्ट्रपतीला बोलवलं आणि सर्व धर्म मंगल मैत्रीचा कार्यक्रम केला. सर्व भिक्षू आले होते आणि सर्व पक्षाचे मंडळी, सर्व तिथे मनोहर जोशी होते, रामदास आठवले होते, R.R. पाटील, सर्व मंडळी होते. एक संकेत दिला मी बौद्ध समाजाचा की तुम्ही वेडं वाकडं असं काही केलं तर हे याच्या पुढे चालणार नाही. याच्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचा दुसरा भिक्षूची या अशा परिस्थितीमध्ये त्याच्यावरती वेळ येता कामा नये. त्या कार्यक्रम, त्या माध्यमातून तो एक मेसेज तो द्यायचा असतो. आणि मग खूप काही त्यासाठी सर्व करावं लागलं. समाज गरीब आहे, एवढा मोठा कार्यक्रम देऊन समाज किती देईल. मग त्यावेळेस घर बुक करण्यासाठी माझ्याकडे पैसे होते. आमच्या इथे मुंबईमध्ये बुकिंग अमाऊंट लागतो, तर ते पूर्ण पैसे त्या कार्यक्रमामध्ये धम्मकार्याला अर्पण केले. हां. आणि ज्यावेळेस त्या स्टेजवरती वरच्या स्टेजवरती भिक्षू संघ बसलेला आणि खाली सर्व लीडर बसले, ते चित्र ज्यावेळेस ते बघितलं त्यावेळेस गवई साहेब मला असं वाटलं की जे काही लाखो रुपये मी लावले या कार्यक्रमात
चीज झालं. चीज झालं. दर्शकांना आपण पाहताय की खरं तर आमच्या धम्मगुरूंना आमच्या धम्मामध्ये अतिशय आदराचं आणि वरचं स्थान आहे. आपण पाहतो की नेहमीच आपण सर्वच लोक धम्माच्या विनयाप्रमाणे भंतेजींना खूप मोठं वरचं स्थान देत असतो आणि त्या पद्धतीनं एवढा मोठा हा धम्म परिषदेचा जो ऐतिहासिक अभूतपूर्व कार्यक्रम झालेला आहे मुंबईमध्ये, तो नितीन भाऊ मोरे यांनी आयोजन केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये धम्मगुरूंना जे वरचं स्थान खरंच दिलं गेलं ते वाखाणण्याजोगं आहे आणि आजही ते सगळ्यांच्या लक्षामध्ये नक्कीच आहे. नितीन भाऊ, हा सगळा संघर्ष धम्मासाठी काम करताय आणि सोबतही आपण अनेक सामाजिक उपक्रम वगैरे करतायत. तर मधल्या काळामध्ये तुम्ही जय भीम आर्मी नावाचं एक खूप मोठं संघटन उभ्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सुरू केलेलं आहे. अनेक कार्यकर्ते अतिशय पोटतिडकीनं तुमच्या आदेशानुसार या ठिकाणी काम करतायत. समाजावर होणारे अन्याय अत्याचार असतील या सगळ्या ठिकाणी धावून जात आहेत. थोडंसं जय भीम आर्मीची जी कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये आली, कशा पद्धतीनं? बघा गवीसाहेब, तुमच्या लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून मी प्रकाशनाने एक गोष्ट सांगू इच्छितो. अच्छा. अनेक संघटना आहेत. एवढ्या संघटना असताना मग ही जय भीम आर्मी कशाला? बिलकुल तेच. एक भीम आर्मी आली हो. आणि सुरुवातीला जेव्हा ती महाराष्ट्रात आली तर सर्व लोकांना असा ते पुळकाच निर्माण झाला. हो, नक्की. मी त्या चंद्रशेखर आझादजींना भेटायला सारंगपूरमध्ये, सारंगपूरच्या सेंट्रल जेलमध्ये अच्छा. दिवसभर होतो. बरं. मग तिथे जे काही चित्र पाहिलं थोडंसं मला असं वाटलं की ते असं मला ते पॉझिटिव्ह नाही वाटलं. आणि बघितलं की जो समाजामध्ये संघर्ष, अच्छा. तेढ निर्माणाचं काम, तेढ निर्माण करायचं काम असं होऊ नये, ते याच्यासाठी विरोधात बोलणं फार सोपं आहे. अच्छा. ये हुआ नाही, वो हुआ नाही, असं नाही झालं, तसं नाही झालं. परंतु सर्व दुःख सहन करून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व गोष्टी अपमान सहन करून संविधान बनवताना ज्या पद्धतीने पॉझिटिव्ह राहिले, बरोबर, त्या पद्धतीने आंबेडकरी चळवळीमध्ये एका कार्यकर्त्याने पॉझिटिव्हली काम केलं पाहिजे, अशा मताचा मी आता आलेलो आहे. आणि म्हणून एक पॉझिटिव्ह एनर्जी येणाऱ्या तरुणांमध्ये निर्माण झाली पाहिजे. विषयावरती जरूर काम झालं पाहिजे, परंतु हे काम करत असताना गवईसाहेब पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. विनाकारण दंगे धिंगाणा मस्ती करून त्या मुलांवरती केसेस होऊ द्यायच्या आणि त्यांच्या आयुष्याचं वाटोळं होऊ द्यायचं, हे जय भीम आर्मी कधी होऊ देत नाही. मला जो काही 30-35 वर्षाचा चळवळीतला जो अनुभव आहे, भावनेच्या पोटी आमचे तरुण पोरं उतरतात, मैदानात उतरतात आणि धडाधड पोलीस यंत्रणा त्यांच्यावरती केसेस घेते. मग मात्र पुढे त्यांची नोकरीचे याचे त्याचे सर्व प्रश्न उभे राहतात. हे सर्व अनुभव आल्याच्या नंतर एक पॉझिटिव्ह काम, एक चांगलं काम, भगवान बुद्धाला अभिप्रेत असलेलं, बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं कसं करता येईल, कसं या तरुणांना तयार करता येईल, त्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जवळपास आम्ही एक 17 ते 18 जिल्ह्यामध्ये आम्ही जय भीम आर्मीच्या माध्यमातून कार्यरत आहोत. बहुत अच्छे. तर या पद्धतीने ही ताकद आहे. आर्मी म्हटली म्हणजे संरक्षण करणारी यंत्रणा, आणि ती जय भीम जो नाव आहे, जे नाव एनर्जी देते, प्रेरणा देते आणि प्रोत्साहन देते, त्या जय भीमच्या नावाने ही जय भीम आर्मी नितीन भाऊ मोरे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालवता येत आहे आणि त्या अनुषंगाने तरुणांना संघटित करण्याचं खूप छान काम होते. परंतु तरुणांची माथी न भडकवता पॉझिटिव्ह आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मानवतावाद पेरण्याचं काम करणारी ही जय भीम आर्मी आहे. खूपच छान ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. दुसरं असं, जसं तुम्ही तरुणांसाठी जय भीम आर्मीच्या माध्यमातून काम करताय, तसं मी ऐकलं की महाराष्ट्रामध्ये महिलासुद्धा खूप मोठ्या, आमच्या तिकडे विदर्भामध्ये जेव्हा मी लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांसोबत चर्चा होते माझी, अनेक समाज घटक मला भेटत आहेत, तेव्हा दर्शकांना नक्कीच जाणवते की महिलांचं सुद्धा एक अवेअर करण्याच्या दृष्टिकोनातून महिला जागृती मोर्चा म्हणून अशा पद्धतीचं एक संघटन नितीन भाऊच्याच मार्गदर्शनाखाली सुरू आहे, जे त्याचे फाउंडर आहेत. थोडं त्याच्याबद्दल महिलांसाठी काय? काही संघटनेची नावं समोर आले ते एक असं स्टॅम्प बसतो, या जातीचं आहे, या पंथाचा आहे, या धर्माचा आहे. आणि मी स्वतः विदर्भात असल्यामुळे विदर्भाच्या मातीमध्ये, मराठवाड्याच्या मातीमध्ये फार मोठी एक ताकद आहे. त्या सर्व गोष्टीचा असा विचार करून मी विचार केला की असं काय करता येईल की ज्या अनुषंगाने सर्वांना आपल्याला जोडता येईल. महिलांवरती एवढा अन्याय अत्याचार होतो आहे, तर फक्त दलितांनीच का पुढे यावं, बाकीच्यांनी का येऊ नये, या अनुषंगाने आपण महिला मुक्ती मोर्चा निर्माण केलेला आहे. त्याचे आदरणीय सन्माननीय अशोक खरातजी अमरावतीत राहतात, ते अध्यक्ष आहे. महाराष्ट्राचे अध्यक्ष आमच्या
संगीताताई वाघ आहे. तुम्हाला सांगताना आनंद होईल की जवळपास 50,000 महिलांची पूर्ण विदर्भात त्या पट्ट्यामध्ये पुन्हा गिन्या इथपर्यंत नोंद आहे आणि खूप छान कार्यक्रम सुरू आहे. मग महिलांना घेता घेता आम्हाला असं वाटलं की आपल्याला जन्म कोणी दिला, आपल्या आईने दिला आणि म्हणून ते मग तिने जर जन्म दिला, तिने जर संगोपन केलं, तिने जर एवढं प्रेम केलं, तर मग महिलाच कशाला. त्या संघटनेचं नाव जरी महिला मुक्ती मोर्चा असला तरी पुरुषांना देखील, भावांना देखील आपण घेतलं पाहिजे. आणि म्हणून स्त्री पुरुष नाव महिला मुक्ती मोर्चा आहे, पण स्त्री पुरुष मिळून सर्वजण मोठ्या जोमाने तिकडे काम करतात. आणि काही अन्याय झाला तर जात पात धर्मपंथ न पाहता सर्व असे तुटून पडतात. एक सुंदर काम, छान काम त्या माध्यमातून विदर्भात चाललेलं आहे. नक्की नक्की अभिनंदनच आहे. म्हणजे समाजाच्या जो महत्त्वाचा आहे, पुढची पिढी ज्याच्यावर डिपेंड आहे, जी महिला त्या पुढीला गाईड करते, मार्गदर्शन करते, ती महिला, तिला टार्गेट समजून, तिला या ठिकाणी उद्दिष्ट समजून महिला मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. आणि नितीन भाऊ, खरं तर सामाजिक काम असेल, धम्माच्या संदर्भात काम असेल, आम्ही पाहतो की बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक बुद्ध विहारांना विविध प्रकारचं दान असेल, अनेक बुद्ध विहारांना विविध पद्धतीने या ठिकाणी मदत करण्याचं, सहकार्य करण्याची तुमची भूमिका असेल, हे आम्ही सातत्यानं बघत असतो. आणि हे सगळं होत असताना, सगळ्याच घटकावर तुम्ही काम करत असताना एक महत्त्वाचा आता आपला मुद्दा माहीत आपल्याला असेल की काल परवा या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं या ठिकाणी एक निर्णय दिला 7 लोकांच्या बेंचेसनं त्या ठिकाणी जजेसच्या. आणि त्या ठिकाणी म्हटलं की SC आणि STचं जे काही आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये आता वर्गीकरण होणार आहे. आणि ह्या वर्गीकरणामुळे समाजासाठी किंवा लोकांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा संदेश जातो आहे की ज्यामुळे आपल्याला नक्कीच लोक आता भांबावलेले आहेत, लोक आता दिशाहीन झाल्याच्या मार्गावर आहेत की काय होणार आहे आरक्षणाचं. कारण खरं तर SCला या ठिकाणी प्रावधान 13% आरक्षणाचं आहे, STसाठी या ठिकाणी 60% आरक्षणाचं प्रावधान या ठिकाणी बाबासाहेबांनी संविधानामध्ये तरतूद केलेली आहे. आणि हे सगळं असताना जर याच्यामध्ये या घटकनिहाय किंवा वर्गीकरण जे होते त्या वर्गीकरणानुसार जर आरक्षण दिलं तर आरक्षणामध्ये या ठिकाणी नक्कीच तुकडे होतील. याबद्दलची आपली भूमिका काय? बघा कसं आहे, एकंदरीत एवढ्या वर्षापासून मी पाहतो की आरक्षण आहे म्हणून थोडेफार आमची मंडळी कुठेतरी तुम्हाला दिसत आहेत. नक्की ते जर नसतं तर आम्ही कुठेच दिसलो नसतो. कमीत कमी नोकऱ्यामध्ये बोलतो मी. बरोबर. आता हे जे वर्गीकरण झालं आहे की त्या थोड्याफार प्रमाणामध्ये सुप्रीम कोर्टाने घेतलेला जो जजमेंट आहे तो पूर्णतः त्याचं आम्ही स्वागत करत नाही, त्याचं 50% आम्ही स्वागत करतो. आणि असंच 50% स्वागत आदरणीय सन्माननीय प्रकाश आंबेडकरजींनी देखील केलेलं आहे. प्रकाश आंबेडकर साहेब हे लॉचे स्टुडंट आहेत, वकील आहेत स्वतः. पण माझा एक दुसरा प्रश्न आहे गवई साहेब, तुम्ही वर्गीकरण करताय ठीक आहे, त्या वर्गीकरणाच्या माध्यमातून कदाचित तुमची भूमिका असेल की इतरांना देखील मेन स्ट्रीममध्ये लाभ मिळाला पाहिजे, मुख्य प्रवाहामध्ये आले पाहिजेत. मग गवई साहेब, तुमच्या या लॉर्ड बुद्धाच्या चॅनलच्या माध्यमातून मी एक प्रश्न विचारतो. बऱ्याच लोकांना मिळाला नाही आरक्षणाचा फायदा, त्यांना मिळावं हे जर सुप्रीम कोर्टाचं जर भूमिका असेल, मत असेल, मग सुप्रीम कोर्टाने आणखी एक मत जरूर नोंदवावं की 75 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये आम्हा बौद्धांना लोकप्रतिनिधी म्हणून किती संधी भेटली, आमची संख्या काय, संख्येच्या अनुषंगाने तुम्ही वर्गीकरण करता ना की SCमध्ये जे छोट्या संख्या आहेत त्यांना पण मेन प्रवाहामध्ये आले पाहिजेत. मग ज्या ज्या लोकसभेमध्ये, ज्या ज्या विधानसभेमध्ये भरीव अशी आमची संख्या असते, राखीव मतदारसंघ असतो, राखीव मतदारसंघ असताना देखील आम्हाला डावळल्या जाते गवई साहेब. मग तो काय प्रकार आहे? मग त्याबद्दल पण चिंतन मंथन झालं पाहिजे. त्या सिस्टममध्ये प्रतिनिधित्व आम्हाला मिळालं पाहिजे. मिळणार नाही, कदाचित ही भीती बाबासाहेब आंबेडकरांना होती, म्हणून बाबासाहेब बोलले की आम्हाला सेपरेट पुन्हा पॅकचा जो विषय आहे. बाबासाहेब आंबेडकर तर फार असं दूर दृष्टिकोन होता ना, कदाचित बाबासाहेबांना माहीत असेल की अशी सर्व विषय पुढे येतील आणि म्हणून बाबासाहेबांचा तो आग्रह होता. तर मी सिस्टमला विनंती करतो, सर्वांना विनंती करतो की एवढं जर सर्वांसाठी तुम्ही जर विचार करत असाल तर स्वागत आहे. मी आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे. बाबासाहेबांनी पण सर्व घटकांना पुढे नेण्याचा
जो उद्देश होता म्हणून बाबासाहेबांनी जे शेड्यूल बनवलं त्याच्यामध्ये 59 जात बाबासाहेबांनी बिलकुल बिलकुल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये नमूद केलेल्या आहेत. बाबासाहेबांची इच्छाच होती की सर्वांना मिळावं. मग आता या अनुषंगाने मग जिथे आमची मोठी ताकद असते, विधानसभा असो लोकसभा असो, तिथे देखील तुम्ही आम्हाला डावळता. संख्येवरून पण आम्हाला प्रतिनिधित्व नाही मिळत तिथे. म्हणजे आणि असे अनेक महाराष्ट्रात आम्ही पाहिलं मागच्या वेळेस मला वाटते लोकसभेच्या याच्या वेळेस की जिथे SC रिझर्वेशन मतदारसंघ होते त्या ठिकाणी खास करून आपण त्याच्या SCच्या ऐवजी दुसरं कुणाला तरी दिलं, पण लोकसंख्या बुद्धिस्टांची किंवा बौद्धांची जास्त आहे तिथे, असं पण होतंय. बघा गवईसाहेब, एक प्रॉब्लेम आहे. अच्छा. तुमच्या चॅनलचं नाव लॉर्ड बुद्ध आहे. जी जी जी. आता ज्या चॅनलचं नावच लॉर्ड बुद्ध आहे त्या चॅनलवरती बोलताना हो. खरं ते मला बोलावं लागेल. जी. आणि म्हणून तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, एक वेगळं वातावरण महाराष्ट्रामध्ये. अच्छा. कुणीही चालेल, अच्छा. बुद्धिस्ट नको. गवीसाहेब, काय चूक केली आमच्या बौद्धांनी? हो. बाबासाहेबाच्या आदेशाला म्हणून आपण शिक्षण घेतोय, पुढे येतोय, संघर्ष करतोय. आणि म्हणून शासन प्रशासनामध्ये जे काही मंडळी आहेत त्यांना मी नेहमी विनंती करतो आहे की लोकप्रतिनिधित्व देण्यासाठी देखील आमच्या समाजाच्या प्रती त्यांनी विचार करावा. तुम्ही जा ना, काढा ना रेकॉर्ड. 75 वर्षाचा रेकॉर्ड काढा, बघा किती लोक आम्ही आलेले आहेत. आता काढा ना, आमची संख्या काय. एवढी संख्या असताना पण नाही देत. कोणताच पक्ष इथे बोलायला हरकत नाही. ही भूमिका घेताना थोडंसं फक्त फोटो वापरतात बॅनरवर बाबासाहेबाचा, प्रत्येक जण वापरते, मागे पुढे पाहतो. आणि म्हणून या ठिकाणी प्रामाणिकपणे या देशाचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी, प्रामाणिकपणे त्यांचं काम करायची जी मी पद्धत बघितली गवीसाहेब, 15 वर्ष आम्ही संघर्ष केला हो त्या इंदू मिलसाठी. शेवटचं टर्म होता मनमोहन सिंगचा, शेवटचा दिवस होता अधिवेशन. आम्हाला वाटलं ते करतील, गवीसाहेब नाही केलं त्यांनी. मग आमचे इंदू मिलचा प्रश्न होता, आमचा लंडनच्या घराचा प्रश्न होता, आमचं बाबासाहेब आंबेडकर दिल्लीत जिथे राहत होतं त्या बंगल्याचा प्रश्न होता, जिथे आमची अशी भावना, आमची हे तिथे असं फिलिंग आमची जुळलेली आहे. काँग्रेसला हे माहीत असताना देखील काँग्रेसला वाटलं की यांना पुन्हा आणखी 5 वर्ष जुलत ठेवायचं नाही करता येत. म्हणून गवाईसाहेब प्रामाणिकपणे सांगतो, ज्या बाबासाहेबांना हरवण्यासाठी या काँग्रेसने जंग पिछाडला, मग तो भंडारा असो की ते वर्लीचा मतदारसंघ असो, वेळ प्रसंगी लोकांच्या हितासाठी, महिलांच्या हितासाठी हिंदू कोड बिलच्या वेळेस कामगार मंत्री असताना बाबासाहेबाला त्या मंत्रिपदाचा त्याग करावा, राजीनामा द्यावा लागला. अशा बाबासाहेबाचे आम्ही लेकरं आहोत. आणि म्हणून जे सत्य आहे, तुम्ही जो प्रश्न विचारला जय भीम आर्मी कशाला, तर याच्यासाठीच कोण काम करत आहे. प्रत्येकाला राजकारण पडलेलं आहे, समाजाच्या हितासाठी, समाजाच्या प्रश्नासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी. युवक बेरोजगार आहेत, अनेक प्रश्न आमच्या समाजावरती आहेत, अनेक प्रश्न आमच्या समाजाच्या समोर आहेत, त्याच्यावरती कोण काम करत आहे. आणि म्हणून काम केलं पाहिजे, पॉझिटिव्ह काम केलं पाहिजे, म्हणून ती संघटना स्थापन केलेली आहे. आणि खरं बोललं पाहिजे, कोणाला वाईट वाटो या कोणाला काही फिलो, खरं बोललं पाहिजे आणि सत्याने झालं पाहिजे. आणि म्हणून 6 डिसेंबरला देखील ज्यावेळेस अख्खा भिक्षू संघ दादर चैत्यभूमीला अभिवादन करण्यात येतो, त्यावेळेस गवीसाहेब प्रामाणिकपणे 2 दिवस त्या भिक्षू संघाच्या मी सेवेमध्ये असतो. असं या पद्धतीने सर्व चाललेलं आहे. तर दर्शकांनो, पाहतोय आपण की समाजाचा असा एकही मुद्दा नाही की ज्याला नितीन भाऊ म्हणजे त्याला छेडत नाही आहे, त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातून बघत नाही. प्रत्येक अनेक समस्या आहे. युवकाची बेरोजगारीचं प्रमाण वाढते. शिक्षणाची संधी बाबासाहेबांनी राईट टू एज्युकेशनच्या माध्यमातून आम्हाला दिली, शिक्षण अधिकार दिला आम्हाला, परंतु तो अधिकार आम्ही पूर्ण घेतला. परंतु पुढे काय, भवितव्याच्या दृष्टिकोनातून काय, अनेक डिग्रीधारक आणि मास्टर डिग्रीधारक आमच्याकडे तरुण आहेत, परंतु तरुण हा दिशाहीन झालेला आहे. त्यांच्या रोजगाराचा खूप मोठा प्रश्न आज आपल्याला समाजामध्ये भेडसावतो आहे आणि त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी ती चर्चा करतो आहोत. आपल्यासोबत जुळलेले आहेत नितीन भाऊ मोरे, जय भीम आर्मीची या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष आहे.
आणि खूप महत्त्वाचा आता जो मुद्दा ज्या अनुषंगानं आपली आणि नितीन भाऊची या ठिकाणी गारबेट होते आहे, तो महत्त्वाचा भाग असा आहे की आता बाबासाहेब आंबेडकरांना जे संविधान लिहिलं त्या संविधानाला या ठिकाणी ज्या दिवशी देशाला अर्पण केलं आणि संविधान अस्तित्वात आलं, या संपूर्ण घटनेला आता 75 वर्ष पूर्ण होत आहेत 26 नोव्हेंबरला या ठिकाणी. आणि त्या अनुषंगानं या संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष शासन प्रशासन समाजाच्या दृष्टिकोनातून हे या ठिकाणी साजरं करण्याचं एक खूप मोठं नियोजन प्रावधान आहे. परंतु त्याच्यापूर्वीच त्याच्या आधीच या ठिकाणी नितीन भाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी संविधान जागर यात्रा 2024 हा कार्यक्रम सुरू झाला आहे. एकंदरीतच जिथे बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं आपल्या जीवन कार्याला सुरुवात केली, संघर्ष कार्याला सुरुवात केली, ह्युमन राईट्स आपण ज्याला म्हणतो किंवा मानवी अधिकार जो होता पाण्याचा संग्राम तो महाडमध्ये या ठिकाणी बाबासाहेबांनी केला आणि तिथूनच ही संघर्ष यात्रा या ठिकाणी सुरू झाली. एकंदरीतच आताच तुम्हाला काय वाटलं की संविधानाच्या संदर्भात लोकांमध्ये जागृती व्हावी? 75 वर्ष झाले खरं तर या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये संविधान अस्तित्वात आहे, आपण सर्वजण त्याचे बेनिफिशरी आहोत, लाभधारक आहोत आणि भारतीय नागरिक म्हणून ही ओळखही आपल्याला भारतीय संविधान देते आहे. पण असं तुम्हाला काय वाटलं की आता आपण या ठिकाणी या संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या वर्षाच्या निमित्तानं ही संविधान जागर यात्रा सुरू करावी? एकंदरीत काय प्रयोजन आहे, कशा पद्धतीचं ही यात्रा राहणार आहे, कुठे कुठे जाणार आहे, यात्रेतनं तुम्ही समाजाला नव्हे तर संपूर्ण भारतीयांना कशा पद्धतीनं संदेश देऊ इच्छिते या संपूर्णच संविधान यात्रेबद्दल? बंधूंनो, 75 वर्ष होत आहे संविधानचं अमृत महोत्सव आपण सादर करत आहोत. असं सर्व असताना मग ही यात्रा काढायचं आमचं सर्वांचं मनस असं झालं, जे आम्ही प्रमुख सर्व संयोजक आहोत. मागे लोकसभेची निवडणूक झाली. त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधानाबद्दल एवढं नेगेटिव्ह वातावरण या देशामध्ये निर्माण करण्यात आलं. संविधान खतरे में है, संविधान खतरे में है, बदल रहा है, संविधान बदलने वाला है. जी भाई मेरे, ये संविधान के तहत तेरी पार्टी रजिस्टर्ड है. जी ये संविधान ने तेरे को अधिकार दिया है बोलने का, जी राइट टू स्पीच. तो उस तहत बात करता है सभी पार्टी के लोग. और लोकसभा के इलेक्शन में संविधान खतरे में है ऐसा बोलकर हमारे समाज को गुमराह करने का काम आपने किया. क्योंकि कांग्रेस को मालूम है कोई मुद्दा बचा नहीं है. अच्छा, एक ही मुद्दा था संविधान, कि संविधान का नाम लेंगे तो ये समाज पूरा हिल जाएगा, ये समाज डिस्टर्ब हो जाएगा, ये समाज डर जाएगा. समाज को डराने का कट कारस्थान आप करते हो. समाजाला भीती दाखवायचं तुम्ही सर्व वातावरण उभं करता. अरे ज्या संविधानाची विश्वासार्हता निर्माण करण्याचं काम तुमच्या पक्षाने केलं पाहिजे ते न करता संविधानाबद्दल अनेक प्रकारे कसं संभ्रम समाजामध्ये निर्माण होईल असं कट कारस्थान काँग्रेसवाले तुम्ही करता. तुम्ही ते करणारच ना, तुमच्या फायद्यासाठी, तुमच्या स्वार्थासाठी. या संविधानाचा पहिला गळा जर घोटला तर आता हे जे राहुल गांधी आहेत संविधान हातात घेऊन फिरतात, त्यांच्या आजीने म्हणजे या देशाच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी एमर्जन्सी लागू केली. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी तमाम बौद्ध बांधवांना विनंती करतो, मी हात जोडून प्रार्थना करतो, यांच्या भूल थापेला पडू नका. यांना जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा तेव्हा संविधानाचा गळा यांनी घोटला आणि आता आपल्याला सांगतायत की संविधान खतरे में है, संविधान बदलने वाले है. अरे तुम्ही कशाला सांगता आम्हाला? आमच्या बापाने एवढी अशी मेक मारून ठेवली आहे ना की कुणाच्या बापाचा बाप जरी आला तरी संविधान बदली होणार नाही. ही काळी दगडावरची रेखा आहे आणि संविधान बदलण्याचा वेळ जर कधी आली तर अख्ख्या देशावरती एखादं कुणाचं परकीय आक्रमण झालं आणि तुम्हाला पूर्ण देश त्यांनी हातात घेतला तर त्यावेळेस संविधान ते त्यांच्या पद्धतीने लागू करतील. असं कधी होणार नाही. बाबासाहेबांनी बरोबर तरतूद करून ठेवलेली आहे की संसदने जरी ठरवलं तरी सुप्रीम कोर्ट बसलेलं आहे. असं सर्व आहे. म्हणून हे भूलथाप देणं काँग्रेसने बंद करावं.
आणि संविधानाचा जागर, काय जागर करायचं आहे मला, काय सांगायचं या माध्यमातून, या यात्रेच्या माध्यमातून. अरे अख्ख्या विश्वामध्ये काय घडामोडी झालेल्या आहेत. अनेक देशाचे तुकडे तुकडे झालेत, अनेक देशामध्ये रक्तपात आहेत. या भारत खंडामध्ये देखील अनेक राज्य आहेत, अनेक आंदोलनं होतात, अनेक हिंसक वळण देखील येते. अशा सर्व अप अँड डाऊन असताना देखील हा देश एक संघ ठेवण्याचं काम जर कोणी केलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने केलेलं आहे. हे आपण विसरता कामा नये. आणि त्याचं जागर, ते सत्य, ती ऊर्जा, संविधानात नाव घेतलं तर ऊर्जा निर्माण झाली पाहिजे भारतीय लोकांमध्ये. ते सर्व करण्याचं काम या संविधान जागर यात्रेच्या माध्यमातून आमचे सर्व 10-15 प्रमुख संयोजक आहोत. कुणी अध्यक्ष नाही, कुणी सरचिटणीस नाही, आम्ही संयोजक आहोत. आम्ही एक टीम बनवलेली आहे. त्या टीममध्ये चांगले चांगले मंडळी घेतलेले आहेत. तात्या निकाळ जे आहेत, जे संविधानाचे अभ्यासक आहेत. आमचे विजयभाऊ आहेत बारामतीचे, स्ट्रॉंग मॅन आहे, गाडे अभ्यासक आहेत. आमची भालेरावताई आहे, आमचा आकाश आंबोरे आहे. पद्मश्री दादासाहेब गायकवाडचे नातू राजेंद्र गायकवाड देखील आमच्यासोबत आहेत. असे अनेक लोकांना घेऊन आम्ही ही रथयात्रा पुढे नेत आहोत. ही आम्ही 9 तारखेला क्रांती दिनाच्या दिवशी आम्ही महाडमध्ये सुरुवात केली. त्या महाड क्रांती भूमिकामध्ये जिथे ते इथे गेल्याच्या नंतर ज्या महाडमध्ये आम्हाला ऊर्जा भेटते, 20 मार्चला आम्ही तिथे गेलो. एक ऊर्जाचं वातावरण आमच्याकडे असतं. आणि मग ती ऊर्जा, ती ताकद, ती हिंमत घेऊन हा मोठा लढा जो आहे 30 दिवसाचा, सांगणे, बोलणे, अनेकांचे प्रश्न जे असतील त्याला उत्तरं देणे, याची सुरुवात आम्ही महाडपासून केली. ते करत असताना आम्ही तिकडे बाबासाहेब आंबेडकरांच्या तिकडे नागपूरला आम्ही जाणार, दीक्षाभूमीला. त्या दीक्षाभूमीची ऊर्जा घेणार. त्या दीक्षाभूमीची ऊर्जा घेऊन पुन्हा आम्ही आगेकूच करणार. आणि ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं त्या ठिकाणी दादरला चैत्यभूमीच्या इकडे 8 तारखेला आमचं समापन. 8 सप्टेंबरला. 8 सप्टेंबरला. त्या 8 सप्टेंबरच्या कार्यक्रममध्ये अनेक दिग्गज येणार आहे. मला सांगा गवई साहेब, अरे 75 वर्ष होत आहेत या संविधानाला. काय उत्सव पाहिजे, काय आनंद पाहिजे, काय माहौल पाहिजे. बाबा साहब अम्बेडकर ने दिया है, इसलिए या अँगलने त्या अँगलने असं तसं तुम्ही संविधानाचा जे प्रचार करत आहेत ते फार चुकीचं आहे. तसं झालं नाही पाहिजे. आणि जोपर्यंत आमच्यासारखे अनेक लोक आहेत तोपर्यंत आम्ही असं होऊ देणार नाही. गवी साहेब, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी आणखी एक सांगू इच्छितो, ये देश संविधान के तहे चलेगा. कोई अगर बोलेगा की आमची काही वेगळं काय आहे, आमची वेगळी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थाने आम्ही हा देश चालवणार, वैसा नहीं चलेगा. तुम्ही जे जय भीम करता आणि इकडे सांगता कि संविधान से हमको कोई लेना नहीं देना नहीं, हमारी शरीयत है, शरीयत के कानून से ही हम देश चलाएंगे, शरीयत के कानून से हम चलेंगे, इस देश में नहीं चलेगा. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की ज्यावेळेस पाकिस्तान द्यायची वेळ आली, फाळणीची वेळ आली, बाबासाहेब त्याच वेळेस म्हणाले होते की सर्व मुसलमानांना पाठवा तिकडे त्यांच्या देशामध्ये, आणि तिकडे जे जे हिंदू आहेत त्यांना इकडे बोलवा, या देशात बोलवा. अरे बाबासाहेब आंबेडकरचं त्यावेळी तर पंडित जवाहरलाल नेहरू या सर्वांनी जर ऐकलं असतं तर हे जे काही भानगड आता एवढे वर्ष, एवढा संघर्ष, 75 वर्ष जे बॉर्डरवरती अनेक जवान शहीद होत आहे, तसं झालं नसतं. आणि म्हणून संविधानाच्या बद्दल खोटं बोलणं, अप्रचार करणं हे थांबलं पाहिजे. जय भीमचा नारा देणाऱ्यांना तुम्हाला सांगतो साहेब, हे तुमचं लॉर्ड बुद्धा चॅनल जे आहे ते विविध विषयांवरती बोलतं आहे, पण मला स्वाभिमानाने मला आनंद आहे की आमच्या बौद्धांचे प्रश्न, आमच्या बौद्धांची भावना, धम्माची भावना, आमची सामाजिक भावना दाखवण्याचं काम पूर्ण देशामध्ये लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून होतं आहे. आणि म्हणून मग तुमच्या माध्यमातून आम्ही बोलतो, विचारतो आहे. काल परवा यश्री शिंदे आमची पूर्ण तिचं तोंड असं ॲसिडने मारलं त्या दाऊद शेखने. 18 वर्षाची आत पोरगी होती, बापाला सांगितलं, बापाने जाऊन कंप्लेंट केली, पॉक्सोमध्ये त्याला अटक केलं 2021 मध्ये. तो सुटून बाहेर आल्याच्या नंतर
तिची हत्या केली. याच्या 2 वर्षाच्या अगोदर रुपाली चंदन शिवेला त्यानं 2.5 वर्षाचं लेकरू असताना तो नराधम मुसलमान चर 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 चिरतो. त्याच्यानंतरची पुन्हा एक घटना, पूनम नावाची मुसलमानाने फसवलं आणि तिची हत्या केली आणि तिचं प्रेत कुठे सापडतंय आम्हाला? त्या उरण आणि तिकडच्या त्या नवी मुंबईच्या खाडीमध्ये. आता नांदेडमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं फक्त लागत आहे. गाणं लावू नये, बंद कर ये गाणं असं बोलताना तुम्ही धाडकन एक सळी डोक्यात घालता आमच्या बौद्धांच्या. किती अंत बघणार गवई साहेब आमच्या समाजाचा. आणि म्हणून असे अनेक प्रश्न. 2-3 वर्षाच्या पूर्वी नगरमध्ये अरे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साह. बाबासाहेब आंबेडकरची जयंती म्हणजे आमच्यासाठी दिवाळी. ज्या महामानवांनी एवढं मोठं आमच्यासाठी सर्व करून ठेवलं आहे त्याच्यामुळे आम्ही माणसात आहोत. आमच्यासाठी तो देव आहे. बाबासाहेब म्हणत देवगी मानू नका, परंतु बाबासाहेब खरंच देव माणूस आहे, बोधिसत्व आहेत. त्याची जयंतीमध्ये नगरमध्ये हिरवे झेंडे घेऊन 60-70 लोक पाण्याच्या बहाण्याने धिंगाणा घालतात. जयंती मिरवणूक आम्हाला बंद करावी लागते. हे काय चाललंय हे? आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही जय भीम जय भीमचा नारा देता. अरे त्या बंगाल देशमध्ये अरे पूर्ण बुद्धविहार तुम्ही आमचे पाडत आहात, पूर्ण तैस नैस करत आहात. काही वर्षापूर्वी ऐतिहासिक मूर्ती भगवान बुद्धाची तुम्हाला घन लावून तोडता नाही आली. AK-47 लावून तुम्हाला काही करता नाही आलं, तर तुम्ही ते तोडण्यासाठी तोफ टाकता आणि भगवान बुद्धाची एवढी मोठी मूर्ती पाडता. तर तुमचा संकेत आहे. आणि म्हणून या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रेक्षकांना बांधवांना विनंती करतो, या सर्व भूलभुलायापासून आपण लांब राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. संविधानाचं जागर करत असताना या सर्व विषय आम्ही जो संविधानाने दिलेला अधिकार आहे त्या सर्व अधिकारासंदर्भात आम्ही सर्व बोलत आहोत. खोटी नेगेटिव्ह नरेटिव्ह जे सेट करण्यात आलेली आहे, जे भयभीत वातावरण करण्यात आलेलं आहे, ते वातावरण कसं हळूहळू कमी होईल. समाजाच्या मनामध्ये जे संविधानाबद्दल धोका आहे असं जे वातावरण निर्माण झालेलं आहे ते कसं निवळता येईल. भारतीय सर्वांना, कोणत्याही पक्षाचा असू द्या गवई साहेब, सर्वांना या संविधानाबद्दल कसं आदर सन्मान आपुलकी विश्वास की संविधान है, कुछ नहीं होगा मुझे, संविधान है, संविधान मेरे पीछे है, हा विश्वास देण्याचं काम आम्ही सर्व करत आहोत, सर्व मंडळी करत आहोत. तर आपण बघताय की या ठिकाणी हे जे स्पिरिट आहे चळवळीच्या प्रती, समाजाच्या प्रती, आणि खरं तर माझ्या समाजावर कुठे अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं की बा अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा या ठिकाणी जास्त गुन्हेगार असतो, आणि म्हणून अन्यायच होऊ नये अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कशी राहील या पद्धतीनं वातावरण निर्माण व्हावं, संविधानमूलक समाजाची संरचना या ठिकाणी निर्माण व्हावी जी बाबासाहेबांना अपेक्षित आहे. आणि त्याच पद्धतीनं या संविधानाचा जागर या ठिकाणी होतोय. संविधान जागर यात्रा 2024च्या माध्यमातून त्याचे संयोजक नितीन भाऊ मोरे याच्यासोबत आपण या ठिकाणी आपल्या सर्वांसोबत आपण संवाद साधण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत होतो. नितीन भाऊ, आपल्याला थोडंसं या ठिकाणी वेळेचं एक बंधन असल्यामुळे एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया की एक तुमच्यासारखं नेतृत्व, तुमच्यासारखं एक तरुण तडफदार या ठिकाणी आणि संघर्ष नायक आपण ज्याला संबोधतो, सातत्यानं संघर्ष योद्धा आम्ही सातत्यानं म्हणतोय तुम्हाला, की हा सगळा तुमचा जो जीवनाचा इतिहास आहे, संघर्ष आहे, तो खरं तर खूप मोठी प्रेरणा देणार आहे, प्रोत्साहन देणार आहे. आणि म्हणून आज समाजाचा जो महत्त्वाचा घटक आहे की ज्याच्यावर पुढे समाजाची भिस्त आहे, समाज पुढे त्यांच्या माध्यमातून नवीन समाजाची निर्मिती होणार आहे, नवीन विचारधारा पेरली जाणार आहे, असा समाज ज्यामध्ये प्रामुख्यानं आजचा आमचा नवतरुण या ठिकाणी येतो आहे, तो युवक येतो आहे. आणि इथली महिला, जी महिला खऱ्या अर्थानं तिच्या आचरणशीलतेमधून एक नव्या समाजाला एक आयाम आकार देण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकते. त्या तरुणांना, त्या महिलांना आणि एकंदरीत तमाम समाज बांधवांना, भारतीयांना शेवटचा आपला काय संदेश असेल? जेवढे माझे तरुण बांधव आहेत, माझ्या भगिनी आहेत, आमच्या लेकीबाळी आहेत, मी त्या सर्वांना विनंती करतो की संविधान बद्दल आपण खूप बोलतो, पण संविधानाचं वाचन आपण करत नाही.
तर ते संविधानाचं वाचन झालं पाहिजे. नक्की. त्या सर्व तरुणांना मी विनंती करतो की प्रत्येक विषयावरती बाबासाहेबांनी लिहून ठेवलं आहे. प्रत्येक विषयावरती तुम सोचो बाबासाहेबांनी लिख के रखा है. तर ज्याला ज्याला ज्या क्षेत्रात काम करायचं आहे, ज्याला ज्याला आवड आहे, तर त्या आवड असलेल्या विषयांवरती वाचन करावं. वाचन झालं पाहिजे. आणि एक आहे, एक वेगळी भावना सध्या समाजामध्ये निर्माण झालेली आहे. हम करे सो कायदा. दॅट इज रॉंग. बाबासाहेब म्हणाले डिसिजन आउट ऑफ डिस्कशन. चर्चा करो, निर्णय लो. आणि म्हणून कोणताही मुद्दा आला तर आपण ते चर्चेमधून आणि चर्चेच्या माध्यमातूनच सोडवलं पाहिजे. असं तुम्ही बाबासाहेब पूर्ण आयुष्य पाहिलं तर अनेक मुद्द्यावरती बाबासाहेबांनी चर्चेमधूनच तो मार्ग काढलेला आहे. आणि जाता जाता एक फक्त विनंती करतो की मुसलमानसाठी जसं मक्का मदिना आहे, हिंदूंसाठी राम मंदिर आहे, अयोध्या आहे, आणखी काहीतरी आणखी बरेच. त्यांनी त्यांचा संघर्षातनं मिळवलं आहे. पण आमचा महाबोधी बुद्ध विहाराचा मुद्दा जो तुम्ही मधल्या काळामध्ये छेडला होता तो विषय राहिला खरं तर प्रेक्षकांनो. कारण नितीन भाऊ मोरेंनी महाबोधी बुद्ध विहार आज जे या ठिकाणी खऱ्या अर्थानं बौद्धांच्या ताब्यामध्ये नाही आहे, तर या मुद्द्यालाही खूप मधल्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने दिशा देण्याचं काम केलं. थोडासा तो विषय म्हणजे एक नम्र विनंती आहे आणि मला विश्वास आहे की ती आता असलेली जी मंडळी आहे हे जरूर करतील. हे जरूर करतील. काय माहीत नाही मला असं वाटतं आहे. खूप संघर्ष झाला आहे. खूप संघर्ष झाला म्हणजे आत्महत्या करण्यापर्यंत भिक्षू संघाने पाऊल उचललं होतं दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये. मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून केंद्र सरकारला, राज्य सरकारला विनंती करतो की 75 वर्ष होत आहेत संविधानाला. आम्ही त्याचा जागर करत आहोत. आम्ही अनेक मुद्दे समाजामध्ये आणत आहोत. तर ही जी एक आस्था ज्या ठिकाणी भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झालं ती बौद्धांच्या ताब्यात असावी. सर्व कमिटी मेंबर बौद्ध असावे. ही जी समाजाची भावना आहे ही रास्त आहे. कारण मस्जिद कोणतं जर असलं तिकडे ट्रस्टी सर्व मुस्लिम आहेत. एखादं मंदिर मोठं घ्या तिकडे ट्रस्टी सर्व हिंदू आहेत. पारसीचं एखादं घ्या तिकडे तुम्हाला सर्व पारसी सापडतील. ख्रिश्चनांचे चर्च घ्या तिकडे तुम्हाला सर्व ख्रिश्चन सापडतील. मग भगवान बुद्धाला ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालं तिथे अनेक वर्षापासून संघर्ष अनेक लोक करत आहेत. जंतर मंतर असेल, बुद्धगयाच्या इकडे आंदोलन असतील, अद्याप ते झालेलं नाही आहे. म्हणून तुमच्या लॉर्ड बुद्धाच्या चॅनलच्या माध्यमातून मी राज्य सरकार, केंद्र सरकार यांना विनंती करतो की आमचं हे जे दुःख आहे की 75 वर्ष झालं तरी अद्याप ते आम्ही तिथे 100% ट्रस्टी नाही आहोत. आमचं म्हणणं नाही की तिकडे आमचा अध्यक्ष व्हावा म्हणून. अध्यक्ष कलेक्टरच असावा कारण तो बाहेरच नसतो, कोणाची बाजू नाही घेणार. पण तो बाकी सर्व जे ट्रस्टी आहेत ते ट्रस्टी बौद्ध असावेत. ही जी भावना आहे ही भावना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी जे काही प्रेक्षक बघत आहेत, जे काही अधिकारी बघत आहेत त्यांच्याकडे ही पोचवावी, ही गेली पाहिजे अशी विनंती मी करतो. असं जर घडलं तरच मग मला असं वाटेल की हे जे संविधान जागर यात्रा 2024 संविधान ने दिया हमको सब अधिकार है, तर मग मला असं वाटेल की असं काही घडल्याच्यानंतर डेफिनेटली वाटेल की अरे वाह, यस, ये नया भारत है, दिस न्यू इंडिया. 75 साल हो गए, संघर्ष हुआ, लोग संघर्ष कर रहे थे, कई लोगों का ध्यान हो गया, बुद्धवासी झाले आमचे लोक संघर्ष करता करता. पण हा जर नया भारत आहे, आपण जर असं बोलत असू तर मग नया भारतमध्ये नवीन निर्णय, चांगले निर्णय, समाजाच्या हिताचे निर्णय असं झालं पाहिजे असं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रेक्षकांना आणि सर्वांना विनंती करतो. तर खूप महत्त्वाचे मुद्द्याला या ठिकाणी हात घातलेला. नक्कीच येत्या काही काळामध्ये लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलच ह्या विषयाला पहल करणार आहे, पुढाकार घेणार आहे की महाबोधी बुद्ध विहार जे आहे ते मुक्ती आंदोलन मोठ्या प्रमाणात देशव्यापी स्वरूपामध्ये छेडण्याचं नियोजन लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनल करते आहे. अनेक भिक्खूसोबत त्या पद्धतीचे संवाद आणि संपर्क करण्याचं नियोजनसुद्धा चालू आहे. पण नक्कीच त्या संपूर्ण आंदोलनामध्ये नितीनभाऊ मोरे आपल्यासोबत असतील आणि येत्या काही दिवसामध्ये नक्कीच महाबोधी बुद्ध विहार हे मुक्त होईल आणि 100% बौद्धांच्या ताब्यामध्ये येईल. एक शेवटचा प्रश्न मला राहिला होता नितीनभाऊ या ठिकाणी की आता हर घर तिरंगा अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये लोकांना तिरंगा वाटपाचं काम होतं आहे.
पण मला वाटतं या संविधान जागर यात्रेच्या माध्यमातून तुम्ही जर थोडीशी एक डिमांड केली की हर घर संविधान हे जर देता, जसं तुम्ही राशनची किट देताय वगैरे अजून काही देताय किंवा बाकी व्यवस्था करताय, पण त्याच्यासोबत जर हे ज्याच्या बलबुत्यावर या देशाचं कारभार आहे, ज्याच्यावर सगळी ही यंत्रणा चालते आहे, शासन प्रशासन आहे, तर ते संविधान जर प्रत्येक घरामध्ये हर घर संविधान पोहोचलं तर मला असं वाटतं थोडंसं 2 मिनिटाचं संविधान जागर यात्रा 2024च्या माध्यमातून आमची जी विविध सामाजिक संघटना एकत्रित करून संविधान जागर समिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. त्याच्यामध्ये कोण अध्यक्ष, कोण प्रमुख असं सर्व संयोजक आहेत. आणि मग आम्ही ठरवलेलं आहे की या माध्यमातून संविधान जागर समितीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राला, केंद्राला आम्ही विनंती करणार आहोत की पूर्ण देशामध्ये जसं घर घर तिरंगा आणि प्रत्येक भारतीयाने आपल्या घरावरती त्या दिवशी तिरंगा फडकावला, अशीच एक चळवळ, अशीच एक मुवमेंट या संविधानाबद्दल जो वातावरण, चुकीचं वातावरण जे निर्माण करण्यात आलेलं आहे काँग्रेसच्या वतीने या NDAच्या वतीने, ते जर हे करायचं असेल, क्लिअर करायचं असेल आपल्याला, तर हर घर संविधान गेलं पाहिजे की आपला अधिकार काय, संविधानाने आपल्याला दिलेला अधिकार आहे ते वाचायला मिळेल. म्हणून तुम्ही जी काही सूचना केली तर लॉर्ड बुद्धाने केलेल्या सूचनाचं संविधान जागर समिती अवश्य त्याचा पाठपुरावा करेल आणि लवकरच या अनुषंगाने आम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची भेट घेऊ. आपण पाहत होताय हा आहे लॉर्ड बुद्धा TV चॅनलचा मैत्री संवाद कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत जुळले होते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि खरं तर संविधानासाठी खूप मोठं जागर करणारे नितीन भाऊ मोरे. भाऊ, आपण वेळात वेळ काढला आणि एवढी खरं तर त्यांची तब्येत पण बरोबर नाही आहे आणि आज बिमार असताना सुद्धा लॉर्ड बुद्धा TV सोबत एवढा वेळ तुम्ही दिलात, आमच्यासोबत व्यक्त झालात आणि सगळ्या विषयावर तुम्ही सडेतोडपणे आपली मांडणी केलेली आहे. नक्कीच तुमचं या ठिकाणी स्वागत आहे आणि तुमच्या कार्याला लॉर्ड बुद्धा TV चॅनलच्या भरभरून शुभेच्छा आहेत. दर्शकांनो, अशाच एका व्यक्तिमत्वासोबत पुन्हा तुमच्यासोबत जोडण्याचा आम्ही प्रयत्न करूया. बघत राहा तुमचा आमचा हक्काचे चॅनल लॉर्ड बुद्धा TV चॅनल मैत्री संवादमध्ये. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन विकास जीवनेसह. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा TV.